सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोल बलिया संतन की जय। नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय, नमो नमः कृष्णाय वासुदेवाय। हरे परमात्मे प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। पापिनी कुब्जेनं म्हणजे मंथरेनं कैकईला उलटी बुद्धी देऊन विषयासक्त बाणानं जर्जर केलं. ईर्ष्यात्मक बोललं गेलं म्हणजे त्याला विषारी बाण असं म्हणतात. आपण म्हणतो ना, मला शब्द लागून गेला. मंथरेनं समस्त कार्य सिद्ध करून टाकलं. मंथराच्या वचनानं कैकई मोहित झाली. कारण कोणती बुद्धी मोहित होते? अहंकारी आणि लोभी. म्हणून आपल्या बुद्धीला अहंकार येऊ देऊ नये आणि लोभी होऊ देऊ नये. म्हणजे मंथरेचा प्रयोग चालत. हेच जर सुमित्रेला कैकईला सांगितलं असतं तर झालं नसतं. आता ते विधी लिखित आहे, ही गोष्ट खरी आहे. ईश्वराच्या नियतीच्या नियमाने ते व्हाय. त्यामुळं कैकई राजकुमारी विचित्र झाली. राजकुमारी आहे, राजाची पत्नी आहे, पण संपर्क दोषानं विचित्र झाली. म्हणून माणसाला संकल्प नसावा, संपर्क नसावा. कोणता? दुश्चित संकल्प. कुसंगती, कुसंगे नाडाला साधू ऐसा. साधू जरी असला तरी तो कुसंगाने नाडला जातो. म्हणून सत्संग रोज झालाच पाहिजे. सत्संगानं काय होतं? कुबुद्धीचं ज्ञान होत जातं. आणि जसे जशी कुबुद्धी होत जाते, म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की भाऊ आणि साडू भाऊ यात फार फरक असतो. तुमचा मोठा भाऊ जर व्यसन करत असेल तर जा रे तिथं थांबू नको असं बोलेल. साडू म्हणे घ्या ना, काय होतं, जग कुठे चालला आणि तुम्ही कुठे राहिले, असा हेलो होतो तो. एवढा फरक आहे. म्हणून तर तुम्ही जुन्या गावात जाता. असं आहे. भाऊ आणि साडू भाऊ आडवा येतो तो. म्हणून पण हल्ली साडू काय करता, आपण अर्धा अर्धा प्लॉट घेऊ डोळ्याला, म्हणून गोड राहतो. असं म्हणून ते म्हणतात कैकई कुमारी विचित्र झाली. तिने आपल्या अंगावरचे पुष्प फेकले, आभूषण फेकले. यत्र तत्र प्रयोग झाला बघा. आणि आकाशाची जी शोभा होती ती सगळी अंधाराची करून टाकली. वैभव होतं ते सगळं फेकलं. आणि मलिन वस्त्र नेसली, केशाची दुर्दशा केली. आणि कोप वनामध्ये कैकई पळत पळत गेली. संतापाला म्हणजे स्त्री पळते, आपलं स्वरूप विसरते. आज तुम्ही पाहिलं ना, ती पूजा बाजूलाच होती, पण सगळी रील रील रील. काय करणार? आत्तापर्यंत चालू होती ती. म्हणून ते म्हणतात, महाराज दशरथांनी आपल्या मंत्रीला विदा दिली आणि यथासमय उपस्थित होऊन रहिवासाकरता निघाले.
रामाच्या राज्याच्या अभिषेकाची समाचार कैकेयीला कळाला नाही असं दशरथाला वाटलं, कारण सगळं उदास महल. म्हणजे कैकेयीला बातमी नाही कळाली. आतून उत्साह आहे पण समोर दिसतोय अंधकार, कारण राजाला कोप भवनामध्ये जावं लागणार आहे. याच्या खाली कोणाचं तरी ताट आहे बघा. मी म्हटलं पायाला लागतं काय, असं जग आहे. पूजा करून गेले आणि ताट विसरून गेले. हा, मी म्हटलं पायाला लागतं काय. त्यावेळेस त्याने समाचार घेतला की राणी कुठे आहे. सगळ्यांनी सांगितलं आम्हाला माहीत नाही. जितेंद्र दशरथ राजा आवडत्या राणीकरता अंतपुरामध्ये प्रवेश करतो आहे. नरेशानं पहिल्यांदाच कैकेयीचं घर उदास आणि भगास पाहिलं. नाही तर कैकेयी ॲक्टिव्ह होती. ॲक्टिव्ह माणसं घरसुद्धा चांगलं ठेवतात. चालता बोलता वस्तू नीट ठेवत जाते ती बाई ॲक्टिव्ह बाई, आणि जी ॲक्टिव्हवर फिरते ती नाही ठेवत. शब्द आठवले पाहिजे ना, कारण ती फिरणारी तिला कसं ॲक्टिव्ह. म्हणून त्यावेळा आणि जी ॲक्टिव्ह आहे ना ती मी किती वेळा पसारू आवरू असं बोलत नाही, ती आवरतच राहते. मुलाचा, नवऱ्याचा, सासऱ्याचा, सासूचा. ज्ञानेश्वरी उघडी पडली असेल तर नीटच ठेवते, आणि जी ॲक्टिव्ह नसेल. राजा पहिल्यांदा निराश झाला, कारण जे श्वेतयुक्त भवन होतं ते राहूयुक्त झालं. राहू म्हणजे अंधार. आज बऱ्याच बाया उशिरा पूजेला आल्या, त्या म्हणे का बरं, म्हणे राहू काय. आता राहू देवापेक्षा मोठा आहे का. देवाच्या पूजेला राहू काळ वगैरे नाही काही. राहू काळ हा प्रवासाला वर्ज्य आहे. लगेच टाकून देतात ते याच्यावर की या काळात पूजा करू नका, राहू काळ आहे. आता सकाळीच पूजा करायची का दुपारी करायची. पूजेचा काळ हा नेहमी माध्यान्ह काळापर्यंत म्हणजे 12:30पर्यंतच आहे. त्याच्यानंतर पूजा नाही ती. केव्हा येतं लोक. म्हणून जे खरे भक्त आहे ते सकाळीच लवकर येऊन जातात. 8:30 म्हणजे 8:30ला लोक हजर होते. पूजेला राहू काय, देवाला काय राहूचं काय का त्रास आहे. म्हणून ते म्हणतात, नौकरांना विचारलं म्हणे महाराज, आईसाहेब याकडून कोपभवनामध्ये पळत गेल्या होत्या. ज्या कैकेयीच्या महलामध्ये मोर नाचत होते ते स्थिर होते, हंस तेही स्थिर होते, वाद्य घोष नव्हता, दास दास्या इकडे तिकडे फिरत होत्या. कारण कैकेयी कोपभवनात गेली म्हणजे काहीतरी अरिष्ट आहे. कैकेयीच्या महलाला हस्तिदंत चांदीमध्ये मढवलेले होते. सोन्याच्या खुर्च्या होत्या. भवन नित्य फुललेलं होतं. बगीचा होता. पण आज सगळं सौंदर्य कसं भकास वाटत होतं. राजाच्या सिंहासनावर वस्तू पडलेल्या होत्या. म्हणजे राजा आला की उदास झाला पाहिजे ते पसारा. म्हणून मनुष्य येण्याच्या आधी घर हे व्यवस्थित पाहिजे, नाही तर पुरुषाला संताप येतो. पण जी बाई नोकरी करते तिचा नवरा संताप करत नाही, कारण तो पैसा पाहतो. म्हणून राणी कांबळ पांघरून झोपलेली होती. अंतरपुरामध्ये राजा दशरथानं प्रवेश केला. शय्या सुनी होती आणि आपली आवडती राणी जो
रोज आपल्या आगमनाची वाट पाहणारी आज आगमनाची वाट का पाहत नाही याच्या विचारात राजा चालला गेला. आपण ज्यावेळी जाणार आहोत त्यावेळेला ती व्यक्ती नाही भेटली तर आपले विचार बदलून जातात. काय झालं असेल बा, का फोन नाही आला, का दरवाजाने उघडला, आपण त्या विचारात चाललो जातो. तसा राजा विचारात गेला. कैकेयी कुपित होऊन कोप भवनामध्ये गेली आहे. कोप भवनावर भूमीवर झोपलेली आहे. राजानं दुःखाचं कारण विचारलं असताना नौकरांनी सांगितलं नाही. आता इथे खुलासा दिला. राजा तरुण आहे आणि कैकेयी ही, राजा हा म्हातारा आहे आणि कैकेयी ही तरुण आहे. राजाच्या वृद्ध वयामध्ये कैकेयीशी विवाह झाला आहे. म्हणून आपल्या प्राणापेक्षाही जास्त राजा तिला मानत होता. परंतु कैकेयीने आपलं मन पाप संकल्पात भरून ठेवलं होतं. कैकेयीच्या मनात कोणता संकल्प होता? पाप. आणि त्या पाप संकल्पामुळे कैकेयी राजाच्या तिरस्काराच्या तयारीत होती. आपल्या मनामध्ये कोणाविषयी दुराग्रह आला की आपण त्याच्या आगमनाची वाट नाही पाहत आणि ज्यांना आपण भेटणार नाही त्यांना आपण निरोप ठेवून जातो. अशी आपली पूर्वीची पद्धत आहे की नाही वा तुम्ही येणार होते, तुमची माझी भेट होणार होती, पण मला अशा अशा कामाकरता जावं लागलं. निरोप ठेवू. जे निरोप ठेवून जात नाही ना त्यांच्या मनामध्ये आदर नसतो. त्यांच्या मनामध्ये आदर नसतो. आता काही लोक बऱ्याच दिवसाने आले, दादा तुम्ही आता थकत चालले. अरे म्हटलं आता वय होणार. त्याला त्याच भाषेमध्ये मला सांगावं लागलं. दुसरं काही नाही सांगता. कारण मनुष्य प्रेमानं आदरानं विचारतो, त्याला आदरानंच उत्तर दिलं पाहिजे की आता वय आहे. म्हणून एवढा मोठा राजा गजराज खाली बसून गेला. क्रोधी पत्नीच्या पुढे माणसाची किंमत उरत नाही आणि हिंमत पण होत नाही. म्हणून स्त्रियांनी तन आणि फन करू नये. तनफन, तनफनामध्ये तोथांड असतं आणि दिवसेंदिवस घराचा ऱ्हास होतो. ऱ्हास होत जातो. जनसंपर्क सुटत जातात, तुटत जातात. राजा दशरथानं काम मनात आणलेला होता आणि आज कामानं दशरथ राजाची जिरवली. जिथे काम आहे तिथे राम नाही, जहा काम आहे वहा राम नाही. आता उद्या राज्याभिषेक होता, काम नकोच होता मनामध्ये, पण आवडत्या राणीला सांगायचं, निरोप पाठवू शकला असता, पण नाही. काम आहे, काम आहे म्हणून राम नाही. म्हणून रामायणामध्ये कामाला मर्यादा घातली आहे. म्हणून रामाचं नाव आहे मर्यादित पुरुषोत्तम. म्हणून माणसाने स्त्रियांशी आणि स्त्रियांनी माणसांशी मर्यादेनं बोलायचं. त्यांचा बाप काढला तुम्ही की त्यांना क्रोध येणार. बावळट म्हटलं की क्रोध येणार. म्हणून वाघबाण जे आहे ते मधुर पाहिजे. की असं बोलायचं किंवा आज माझं काही चुकलेलं दिसतंय, माझं भाग्य बरोबर नाही, असं बोललं तर राग नाही. त्यावेळेस राजा कामी झाला होता म्हणून राजाला सुद्धा कोप भवनामध्ये जावं लागलं. हे देवी,
तुझा क्रोध माझ्यावर आहे का? माझ्यावर विश्वास नाही का? तिरस्कार का करते आहे? हे कल्याणी, तुला जो दुःख देईल तो धुळेमध्ये मिळवून देईल मी. कशामुळे बोलला? कामामुळे. कारण समजल्याशिवाय जाहिरात करायची. काय कारण आहे समजलं पाहिजे. म्हणून माणसाने कारण स्पष्ट करावं नाही. पहा तुम्ही स्त्रियांना गावाला नाही जाऊ दिलं की त्या दिवशी जळकी भाकरी आहे नसेल. असं आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून दशरथ राजानं, हे देवी कैकेयी, तू अत्यंत कुपित कोपभवनामध्ये आलेली आहे, त्याचं कारण काय आहे? हे कल्याणी, हे भामिनी, नाना प्रकारचं मोठे मोठे विशेषण लावून राणीशी बोलण्याचे प्रयत्न करतो आहे. तू जर काही बोलली आणि तुला जर कोणी काही दिलं तर मी त्याला दंड देईल, अशा प्रकारे कैकेयीने इकडचं तोंड तिकडे, तिकडचं तोंड इकडे करावं म्हणून राजाने कैकेयीचं डोकं मांडीवर घेतलं आणि विस्कळलेले केस नीट केले. कैकेयीने पाहिलं की राजा हळूहळू वश होतो आहे. त्यावेळेला आता क्लेश जास्त केला पाहिजे. राजानं कैकेयीचं सांत्वन केलं आणि कैकेयी म्हणाले, हे भूपाल दशरथा, काय शब्द वापरला, भूपाल दशरथा. आडवं बोलायचे ना, तुम्ही काय चांगल्या घराण्याचे, मी काय वाईट घराण्याचे असं बोललं जातं. आम्ही खेड्यातले, तुम्ही शहरातले. म्हणून हे देवी, मी प्रतिज्ञा करतो, वास्तविक महाराज दशरथ कामाधीन झालेलं पाहून कैकेयीनं तोंड तिरपं केलं. कैकेयीचा हात धरला आणि सौभाग्यानं गर्वानं दशरथ राजा सांगायला लागले, तू चिंता करू नको, काय दुःख झालं ते सांग. तेव्हा कैकेयीनं मोठ्या निश्चयानं रामाची शपथ खायला सांगितली. आपण सुद्धा पुत्राची शपथ घेऊन टाकतो ना. खरं मत सांगावं, शपथ घ्यायची गरज नाही. कैकेयी नंदिनी, पुत्राची शपथ घेणं चांगलं नाही आणि रामाची तर नाहीच. कारण शपथ घेतल्यानंतर ती गोष्ट पुरी करावी लागते. हे भद्रे, कैकेयी राजकुमारी, माझं हृदय आणि तुझं वचन एक आहे, मग तू असं शपथ का घ्यायला लावते? तुझ्या मनात काही शंका आहे का? सत्कर्मी माणसं शपथ घेत नाही. एवढंच नाही तर आम्ही सत्यवचनी घराण्याचे आहोत. राजा जागृत झाला आहे. पण नियती राजाला अनुकूल नाही. आता नियती कैकेयीला अनुकूल आहे. म्हणून माणसाला केव्हा पुढे दैव हातबल झालं की हात टेकावे लागतात. म्हणून शरीर म्हातारं झालं की हात टेकावं लागतं. जोपर्यंत आपल्याला आसरा न घेता उठता येतं तोपर्यंत समजायचं की आपण म्हातारे नाही आहे. बसताना सुद्धा टेका घ्यावा लागत नाही तोपर्यंत समजायचं आपण म्हातारे नाही आहे. टेका आला की वय संपलं. म्हणून त्यावेळेस राणी मनातून स्वार्थ सिद्ध होती. राजाचं हृदय पवित्र होतं. महाराज, तुम्ही भरताशी पक्षपात केलेला आहे. कारण माझ्या भरताला मामाकडे पाठवून, आता बरं दशरथ राजाने पाठवलं नव्हतं,
पण काही बायांना आपल्या भावाकडे पोरांना पाठवायची सवयच राहते. जा मामाकडे, जा मामाकडे. आता लग्न झाल्यावर पाठवलं आहे, काही गरज होती का? भूषण असावं पण पराजितपणाचं नसावं, लाचार नसावं. कैकेयीच्या मनामध्ये स्वार्थ भरला होता. तिने शपथ खायला सांगितली होती आणि त्यावेळेस दैव हे अनुकूल नव्हतं. चंद्र, सूर्य, आकाश, ग्रह, रात्र, दिवस, दिशा, जगत, पृथ्वी, गंधर्व हे विचारानं आपल्या घरामध्ये राहतात. आपल्या घरामध्ये चंद्र राहतो, सूर्य राहतो, आकाश राहतो. आता नवीन वास्तुशास्त्र निघालं ना की घरात वरचा आकाशातला प्रकाश आला पाहिजे. पूर्वी आपले साने नव्हते का? धूर बाहेर जायचा आणि प्रकाश आत जायचा. शेतकरी त्या साण्यावर पालथं मडकं ठेवून द्यायचं पावसाळ्यामध्ये आणि चालत माठाचं खालचं खापर पालथं. आणि असा कापूस पिकाचा, अशी ज्वारी पिकाची की आता पिकतच नाही. बीजाला 50 पोते. त्यावेळेस कामानं मोहित झाल्यावर महाधनुर्धर राजा आपली कैकेयीची मूठ धरून बसले. राजा पुराणी गोष्टीची आठवण आणून देते तुम्हाला. म्हणाले का तुम्ही घायाळ होऊ नका. युद्धामध्ये तुम्ही मला 2 वचनं दिलेली होती आणि ती वचनं तुम्ही जर सत्यव्रत असाल तर आजच पुरे करा, नाही तर तुमच्या सत्यवचनाला काही एक अर्थ राहणार. पृथ्वीपाल रघुनंदन या 2 वरानं मी मागते आहे. धर्मज्ञाची जशी तुमची प्रतिज्ञा आहे तशी माझी प्रतिज्ञा आहे. आणि जर आज माझी प्रतिज्ञा नाही जर पूर्ण झाली तर मी प्राण त्याग करून देईल. अगदी ठरलेलं आहे. विनाशाच्या जाळामध्ये तुम्ही फसाल. कैकेयीने वशभूत करून दशरथ राजाला पूर्वकालाच्या 2 वाक्यांचं स्मरण करून दिलं. 2 वर दिल तू मागशील ते. कैकेयीच्या कामानं मोहित होऊन राजा दशरथानं 2 वराची स्थिती विचारली. त्यावेळा कैकेयी म्हणाली, धीर स्वभावाचा जो श्रीराम आहे त्याला तपस्वी वेशामध्ये वल्कल धारण करून मृगचर्म देऊन 14 वर्ष दंडकारण्यात पाठवावं आणि भरताला निष्कंठ युवराजपद प्राप्त करून द्यावं. हे 2 माझे वर आहेत. स्पष्ट सांग. हे सर्वश्रेष्ठ कामना पूर्ण करणारे व्रत आहे. मी मागते आहे. रामाला वनात जाण्याची आज्ञा द्या. राजा सत्यप्रतिज्ञी असाल, कुलीन असाल तर माझं वचन पूर्ण कराल. राजा काहीही बोलला नाही. राजाला परलोकाचं आमंत्रण लागलं. मनाला लागून गेलं ना की माणूस तात्काळ चालला जातो. मनाला सुख पाहिजे आणि मनालाच आनंद पाहिजे. महाराज दशरथ चिंतेमध्ये झाले. कैकेयीचं कठोर वचन ऐकून दशरथाची चिंता वाढली. 1 मुहूर्तापर्यंत संताप झाला आणि राजा बेशुद्ध. राजांनी स्वप्न जे पाहिलेलं होतं ते स्वप्न डोळ्यासमोर फिरायला लागलं. आपल्याला का भूत ग्रह यांनी ग्रासलेलं आहे का आधी व्याधीमुळे आपलं मन उपद्रव झाला आहे, असा विचार करीत करीत राजा मूर्छित झाले. राजाला दुःख झालं. कैकेयीनं पुन्हा संताप येईल असं वचन मारलं.
की काय बेशुद्धपणा नाटक करताय तुम्ही? हो. जर एका मुलाला वनात द्यायचं दुसरा मुलगा राजा होतो, माझ्या भरताचा आनंद नाही का तुम्हाला राजा व्हायचा? दुसरी राजा जागृत झाले आणि पुन्हा मूर्छित झाले. राजा दशरथाला रोष आला, धिक्कार असो या रघुकुलामध्ये माझा. ज्या जनतेला मी वचन दिलंय की उद्या राजा रामाचा राज्याभिषेक होणार, त्या प्रजेला उद्या मला रामाला वनवासात जावं लागेल असं दाखवावं लागेल, म्हणून राजा बेशुद्ध झाला. रामचंद्र सदा सद्वर्तनी आहे, त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, पण त्या सदनी वर्तनाचा मी विश्वासघात करेल असं पाप मला लागेल, म्हणून पुन्हा मूर्छित झाले. क्षणाक्षणामध्ये मूर्छा येते. कौसल्या सुमित्रा यांना राज्यलक्ष्मीचा मोह नाही आणि हिला या राज्यलक्ष्मीचा मोह आहे. ज्या बाईने आपलं सोनं दिलेलं असतं ना घराकरता, ती बाई आयुष्यात असं कधी म्हणत नाही की माझं सोनं होतं म्हणून घर झालं. तिला माहिती असतं खरं सोनं म्हणजे पती आहे. नाही तर काही बाया उचकून देत राहतात, माझ्या माहेरून आलं तेव्हा तर झालं तुमचं, उचकणं देतात. तिला तिचा पती सोनं आहे हे समजलं पाहिजे. हे जर नाही समजलं तर त्याचा उपयोग नाही. ज्येष्ठ पुत्र रामाला हृदयाशी धरायला सुद्धा माझं हृदय आता उपयोगाला येणार. आणि खरं झालं नाही बरं, दशरथ राजा बेशुद्ध असतानाच राम निघून गेले. म्हणून त्याच्या आधी 3-3 वेळा कवटाळलं आहे. काही शुभ गोष्टी सुद्धा अपशकुनात जमा होतात. त्या दिवशी मी काय 3-3 वेळा कवटाळलं त्याला, आणि असं काय झालं. आता कवटाळलं म्हणजे प्रेम आहे. आणि मनामध्ये पापपूर्ण निश्चय कैकेयीनं आपला दुराग्रह केला आहे असा विचार आला की कैकेयीने काय केला आहे? दुराग्रह. म्हणून पापेनी तू क्रूरतेनं असं बोलू नको. भरत मला प्रिय आहे, माझ्यापेक्षा रामाला भरत जास्त प्रिय आहे. रामचंद्रांचा अभिषेक ऐकून तुला संताप जो झाला आहे तो घातकी संताप आहे. हे देवी, न्यायाधीश शिक्षा कुल आहे, यांनी न्याय दिला आहे कारण त्यांची बुद्धी चांगली आहे. माझी बुद्धी विकृत झाली म्हणून मी 3री पत्नी केली. आता कलियुगात तर 3रं आणि 4थं मुहूर्त मागायला येतात. म्हणून श्रीराम महात्मा आहे आणि भरत सुद्धा महात्मा आहे, लक्ष्मण सुद्धा महात्मा आहे आणि शत्रुघ्न सुद्धा महात्मा आहे. तुला त्यांचं ज्ञान नाही आहे. तुझा स्वभाव जो आहे तो हट्टी आहे. रामचंद्राला 14 वर्ष वनवास हा तुझ्या बुद्धीत आलात कसा? हे सुंदर नेत्रावाली कैकेयी, तुझे नेत्र अशुभ आहे. कैकेयीचे डोळे फार सुंदर होते म्हणून काही म्हणतात मुलीचे डोळे चांगले, नुसत्या डोळ्यावर काही पाय सपाट नाही, खोल आहे, लोक पाय पाहतात पण पायावरही अवलंबन नाही. अवलंबन आहे सुमती. स्त्रिया कशा पाहिजे? सुमती. पहा ना तुम्ही, एक घडलं मारून टाकलं, दुसरं पुण्याला घडलं लगेच. त्यांना काही विचारच येत नाही की याचं फळ काय होईल. माणसालाही विचार येत. म्हणून हे काही सहस्र स्त्रियांमध्ये
तू अधर्मानं वागणारी आहे. म्हणून पुरुष सिंह राम सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये वसलेला आहे. रामचंद्र वीर आहे, सात्विक आहे. एवढंच नाही, माझे चारही पुत्र सात्विक आहे, कारण त्यांनी माझ्या गुरु वशिष्ठाची सेवा केलेली आहे. हे काही सत्य, दान, तप, त्याग, मित्रता आणि पवित्रता आणि सरलता, विद्या आणि गुरुशिष्यता या सगळे 8चे 8 गुण रामामध्ये आहे. परत ऐका, सत्यता, दान, तप, त्याग, मित्रता, पवित्रता, सरलता, विद्या आणि गुरुसेवा आणि मातृपितृसेवा, हे 8चे 8 गुण माझ्या रामामध्ये आहे. राम सगळ्या लोकांना प्रिय का आहे, तर हे गुण माणसाला प्रिय करतात. रामामध्ये क्षमा आहे, तप आहे, त्याग आहे, सत्य आहे, धर्म आहे, कृतज्ञता आहे आणि दया आहे. म्हणून श्रीरामाची बरोबरी कोणीही करणार नाही. हे काही मी आता म्हातारो झालो आहे, माझी शोचनीय अवस्था झाली आहे, माझी दीन भावना झाली आहे, माझ्यावर तू दया कर. आपण सुद्धा म्हणतो ना, हात जोडतो माझ्या गंगे, मोठ्याने बोलू नको, शेजारचे लोक ऐकतील. काही मी तुला हात जोडतो, तुझ्या नमस्कार करतो, मला रामाला शरण जाऊ दे आणि माझं एकदाचं पाप मिटू दे. पण काही ऐकायला तयार नाही. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर,